नमस्कार. मास्टर रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत. उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सत्तू तुम्हाला माहिती असेल की सत्तूचं पीठ किंवा सातूचं पीठ. तर आता सत्तू हा तिकडे बिहारमध्ये तसा बराच प्रसिद्ध असा प्रकार आहे आणि सातू आपल्या इथे म्हणतात. दोन्हीकडल्या पद्धतीत फरक आहे. म्हणजे तिथे नुसतं जवस भाजून त्यामध्ये जिरं घालतात, त्याला बारीक करतात, पीठ बनवतात त्याचं, म्हणजे जव का सत्तू. दुसरं एक असतं ते म्हणजे फुटाणे. नुसते फुटाणे भाजून त्यामध्ये जिरं घालतात, काही ठिकाणी सुंठ घालतात आणि त्याला मग पावडर करतात. ते एक झालं. आपल्या इथे सत्तू जेव्हा तयार करतात तर त्याच्याबरोबर देशी चणा किंवा मग डाळवं, गहू, सुंठ आणि जिरं असं भाजून त्याचं पीठ तयार करतात. एकूण काय तर हा सत्तू भारतात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात आणि त्याचं काम म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसात तुमचं पोट जे आहे ते शांत ठेवणं, थंड ठेवणं. नागपंचमीला सुद्धा आपल्या इथे सत्तूचं महत्त्व आहे, त्याचा नैवेद्य दाखवतात. असे बरेच प्रकार आहे आणि नुसतं ह्याला पीत नाही दूध घालून, याचे वेगवेगळे पदार्थही करतात. ते आपण करू, पण पूर्वी हे गहू जे आहेत मी स्वच्छ धुतलेले आहेत, स्वच्छ धुवून वाळवले आणि त्याला आता भाजून घेणार. साधारण 1 किलो गहू जर असतील तर त्याच्या अर्धे डाळवं घ्या. आता हा देशी चणा आहे आणि हे डाळ आहे. तुम्ही हे घेऊ शकता, हे घेऊ शकता किंवा फुटाणे सुद्धा घेऊ शकता. गहू मंद आचेवर आपल्याला भाजून घ्यायचे. गहू बघा आता फुटायला लागले. आणि हे छान फुटायला लागल्याबरोबर याला काढून टाकायचं. यामध्ये फुटाण्याची डाळ, जेवढे गहू त्याच्या अर्धी फुटाण्याची डाळ, डाळवं. आणि आता डाळवं झाल्यानंतर साधारण 50 ग्राम जिरं, आता यामध्ये गहू आहे 1 किलो, अर्धा किलो जवळपास डाळवं आहे आणि 25 ग्राम सुंठ पावडर. याला थंड करून आपण बारीक करून घेऊ. एकदा चाळणीतून चाळून घ्यायचं किंवा सरळ मोठ्या क्वांटिटी असेल तर चक्कीमध्ये दळायला द्यायचं. आता सत्तूचं पीठ आपल्याकडे तयार झालं तर त्याला पिण्याच्या किंवा खाण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहे. पाण्यामध्ये साखर, सातूचं पीठ आणि ते एकत्र करून काही लोक विलायची घालतात त्याच्यात आणि ते प्यायचं. दुसरं म्हणजे याचा हलवा खूप छान होतो, तो आपण नंतर कधी करू. त्याच्यानंतर यापासूनच छान पराठे आहेत की सातूमध्ये भरून त्याचे पराठे तयार करतात. अजून एक म्हणजे मिट्टी डाळ बाटी जी असते ना त्याच्यामध्ये सातूची बाटी तयार करतात. असे वेगवेगळे प्रकार आहे. पण सध्या मी यामध्ये दूध घालणार, थोडी साखर, थोडी वेलची आणि सातूचं पीठ. एक छान ड्रिंक बनवणार, एनर्जी. साधारण 2 चमचे सातूचं पीठ, 1 ग्लास थंड दूध, 2 चमचे साखर, चिमूटभर वेलची पूड, काय छान शेक वाटतं की नाही, बटरस्कॉच शेक वगैरे. हे शेक तसं नाही आहे, हे सातू शेक आहे, सातू शेक. तुम्ही जर हे शेक वगैरेचा काही बिझनेस करत असाल ना, सातूच्या पिठाचं शेक द्या. स्वस्तही पडेल, पौष्टिकता येईल आणि पारंपरिकता जपली जाईल. पाहता मास्टर रेसिपीज, लाईक करा, सबस्क्राईब करा. बघता काय, सामील व्हा.